स्वामी समर्थ मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा। चला तर आज आपण आपली बनवू रेसिपी भेंडीची भाजी। तर भेंडीच्या भाजीला लागणारं साहित्य आहे हे 2 बटाटे बारीक चिरलेले मोठे, आणि हळद आहे, आणि 1 कुटे राई जिरे मिरची आणि गोल चिरलेली भेंडी। तर सर्वात अगोदर आपण कढईत तेल टाकले। तेल असं तापले की मस्त आहे तर राई जिरे वगैरे टाकायची। राई जिरे तडतडली की त्याच्यानंतर आपण मिरची वगैरे टाकायची। मिरची पण छान परतवू द्यायची त्याच्यामध्ये। मिरची छान 5-10 मिनिटं परतवायची तिला। मिरची छान तडतडलेली आहे त्याच्यानंतर आपण बटाटे टाकायचे। बटाटे छान लागतात बटाट्याची पण भाजी तुम्ही खाऊन बघा। बटाट्याची भाजी पण छान लागते। थोडे बटाटे असे परतवायचे छानपैकी, जेणेकरून नंतर भाजी चिकट होऊ नये त्यासाठी। त्याला थोडा हळू द्यायचं बारीक जास्त। बघा आता बटाटे पण छान झालेले, त्यात हळद टाकली थोडीशी। हळद टाकून परत परतवायचं थोडं आहे, जेणेकरून आपली भाजी मस्त होईल। हळद जास्त टाकायची नाही, कमी टाकायची नाही, तर हळद चव लागते भाजीला। भाजी थोडीशी नाही कोरडी होऊन जाते ना ती शिजून त्यासाठी। तर ते पण छान झाले। आता नंतर भेंडी टाकू आपण। गोल चिरलेली आपली भेंडी चिकट असते तर ताट ठेवायचं आणि 5-10 मिनिटं तिला बघायचं, परतायचं तिला वर खाली, जेणेकरून भाजी आपली खाली चिटकू नये। 5-10 मिनिटं तिला परत तिला बघायचं, आपली अशी भाजी आहे। आता भेंडी आपण मस्त एक वर मिक्स केली आहे। बटाटे भेंडी छान मिक्स झालेले आहे, हळद वगैरे। आणि भेंडीच्या भाजीला मीठ नंतर टाकायचं, जेणेकरून नंतर ती भाजी खारू येऊ नये। नंतर आपण कूट टाकू थोड्या वेळाने, 5-10 मिनिटं तिला होऊ देऊ ताट ठेवून शने। 5-10 मिनिटं झाले। आता आपण झाकण काढून टाकू। भाजी खाली चिटकायला नको म्हणून सारखं आपलं बघावं लागेल। आणि गॅस कमी ठेवायचा, बारीक गॅसवर पण छान भाजी होते। 5-10 मिनिटांनंतर आपण परत बघू आपली भाजी कशी झाली। बघा भाजी अगदी व्यवस्थित झाली, चिकट नाही झालेली एवढं। आता तसंच परत तेच करायचं 5-10 मिनिटं, जोपर्यंत आपली भाजी होत नाही ना। ज्यावेळेस समजायचं की चिकट झाली त्यावेळेस ताट काढून घ्यायचं। ताट नाही राहू द्यायचं भाजीवर। त्याच्यानंतर आपण कूट वगैरे टाकायचं। बघा मी आता ताट काढून बघते भाजी कशी झालेली आहे आपली। बघावा खूप छान झाली आणि चिकट पण नाही झालेली। बघा किती मस्त झाली ना। बघा भाजी छान मोकळी झाली। आता त्याच्यात कूट वगैरे टाकतो, जो कूट आपण घेतला होता तो टाकून देऊ आणि परत त्याला छान पद्धतीने मिक्स करू। झाली आता आपली भाजी रेडी। आता भाजी छान वगैरे झालेली, तर मी सगळ्यात शेवटी मीठ टाकायला सांगितलं होतं, कारण की जर आपण आधी मीठ टाकू तर भाजी खारी होऊ शकते, म्हणून सर्वात शेवटी मीठ टाकायचं जेव्हा पण आपण कोरडी वगैरे भाजी करतो तेव्हा। आता भाजी छान झालेली आपली। बघा मित्रांनो आपली भाजी अशा पद्धतीने झालेली आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।